आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ शिवारात बिबट्याने हल्ला करून 2 गायी व एका वासराला ठार केल्याची घटना 16 मार्चच्या मध्यरात्री घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अप्पाराव पेठ येथील शेतकरी शेख अलीम शेख जलील यांनी जनावरे चारण्यासाठी पडीक शेत जमीन घेतली होती। दिवसभर जनावरे चारून त्यांनी हळदे भोजन यांच्या गोठ्यावर बांधून ठेवली होती। मात्र रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक हल्ला करत 2 गायी व एका वासराला ठार केले। यातील वासराला बिबट्याने फरफटत नेल्याने त्याचा अद्याप शोध लागलेला नाही। घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। शिवणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर R.D. भुरके यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले। बिबट्याने हल्ला करून जनावरे ठार केल्याने शेख अलीम शेख जलील या शेतकऱ्याचे जवळपास 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे। मात्र नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये विलंब होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। वन विभागातील अंतर्गत वादामुळे पीडित शेतकऱ्याला कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान 19 मार्चच्या रात्री मका पिकाच्या राखणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्याने भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे। परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।